ब्रह्म सगळ्या गावचे आमचे देव देवी सगळे उभे झाले पळय त्यांचा आमकां साथ आहा तेन्ना कृपा करून भिवू नाका असोच तुमचो आदार करा आनी फुडें सरा देव बरें करूं तुमकां देवा काळ्याबा आणि या सगळे सराउंडिंग जे देव आसा तो सातोळ्यो तो ब्रह्म तो उदंगी तो मुखोबा तो आमचो गांवचे सारको मुखोबा सारको रवळनाथ वयलो दाट सप्तकोटेश्वर कणकादेवीचो देवी आणि आमचे हे सगळे गावचे देव आणि या देवाच्या हितून आमच्या जाणट्यांनी ही मसण हांगा उभी केल्ली देवा ती मसण अशीच उभी हांगा आसची आमचे सगळे गावचे मुड्डेवेले वाशीवेले सगळे बालक तुमचे कडेन शरणागत येवन तुमचे कडेन मनोभावे प्रार्थना करता आणि ही मसण अशीच आसची आणि हे मसणेक जे कोण पळय हांगा बंद करूंक सोदता हात लावंक सोदता एका देवा तुजे कडेन शिक्षा दिवपाची जबाबदारी आसा आणि आमी ती जबाबदारी तुजेर सोडटा सगळे तुजे कडेन शरणागत येता तांकां तुवें शिक्षा करची जबाबदारी दाखोवची आणि हांगासर येवप आमची मसण आमची बरे भशेन राखची कोण कोणाकडे केस दिल्या ती घाल आणि देवा पळय आम्ही आता एक फुडाकारी म्हणजे एक आमचो एक आसतलो एक कोण एडवोकेट त्या एडवोकेटाकडे आम्ही केस दिता ती केस तेणे फाटी सरचे न्हू आणि ती केस तेणे आमकां कोण बळी पडचो न्हू मांडणी करच्यो न्हू तेणे ती केस आमकां फावुरार करून दिवची आणि या सगळ्या जाणांचे नांव तेणे नामोलौकीक कीर्ती मिळोवन दिवची आणि हांगर देवा मेल्ले गेल्ले जाणटे बिणटे कोण आमचे पूर्वज विर्वज कोण आहा देवा हांगर तांकां सगळ्यांक हांगर राजी कर आणि देवा त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन हांगर ते पाळत ठेवपाक लाय आणि कोण हांगर आमच्या मसणेचेर निसंडन करपाक येला तांकां देवा तांकां जबरदस्त शिक्षा कर ते आणि परते हात लायना पळय तशें अशें देवा तुमचे सगळ्या गांवातर्फे 3 गांवचे लोक तुझे मागता देवा त्यांना सांबाळ आमकां सगळ्यांक कृपा कर आमचेर काळे बाबा की जय काळे बाबा की जय काळे बाबा की जय काळे बाबा की जय डेड बॉडीज घेऊन हांगर आमी लासोवपाक येता हांगा आणि ही पुरातन काळापासून ही मसण आहा आमच्या हांगा आणि हो प्रोजेक्ट एक येयल्लो आहा हांगा तितून ते गंगा घाट आरती म्हणटा ती गंगा घाट आरतीक आमचो कसलोच कोणाचोच अपोज ना खंयच्याच गांवाचो अपोज ना आमकां फक्त इतकोच अपोज आहा जी आमची हांगा ही मसण जी पुरातन काळापासून जी हांगा आसलेली आणि इतके दीस पळय इतकी वर्सां इतके सेंच्युरीज म्हणटा ताका हांगर पळय जे कार्य चालू आसलेलें ते आयज बंद पडपाच्या स्थळार येयल्ले आहा ते डेमोलिशन करता आमचे आमी पुलीस कंप्लेनूय केल्ली आसा आणि आमी सीएमा कडेन पावयल्ली हो इशू आसलो पळय तो एमएलएकूय पावयल्लो हांगल्या लोकल एमएलए आणि आमी जे पळय आमच्या तरेन जी कितें प्रयत्न केले तेवूय केल्ले आसा ही जागा जमीन कितें आसा पळय ती टोटली एंटायरली आमच्या हे पळय जे आमी नांवां घेतल्या आखाडा जुंव्या वाणजुव्या वाशीर मुर्डेर हे सगळ्यांच्या नांवार आमी कायदेशीर आहा आमच्या हेजेर तो आमकां कसलोच कन्सेंट घेयनासतना आमकां कसलेंच इन्फॉर्मेशन दिनासतना हांगर हो प्रोजेक्ट तेंच्यांनी चालू केल्लो आसा आणि ते आमकां हांगरसून भायर मारूंक सोदता ही मसण काडून हांगर तेंचो व्हडलो बिल्डर लॉबी येवन व्हडले प्रोजेक्ट हांगा हाडूंक सोदता तुमी हाडा कितें करता तें करा पण आमच्या हांगर अस्तित्व पळय जें आहा तें आमच्या काडूं नाका हीच हांव सरकारा कडेन मागणी मागता आणि सीएम प्रमोद सावंत सरा कडेन मागता हांगरलो प्रेमेन शेट सरा कडेन मागता की आमकां तुमी सोदूं नाका ही आमची आमकां तुमी जगपाक तर दिना तुमचो सरकार एटलीस्ट आमकां जळपाक तर ही जागा आमची शिल्लक आमकां दवरा आमकां त्रास करूं नाका तुमकां जर दिसता तुमी हे मोडूंक शकता म्हणून आमी त्या दिसा सगळे जाण येतले ह्या मसणेन न्हिदतले हांगर सगळे जाण कितें मारता न्हू जेसीबी घालता आमचेर घालपाची तुमी पण आमी ही मसण वचपाक दिवचे ना तुमच्या प्रोजेक्टा आमी स्ट्रेट तुमकां वॉर्निंग चॅलेंज आनी रिक्वेस्ट हे वांगडाच करता की तुमचो प्रोजेक्ट तुमी करा आमकां कोणाकूच ऑब्जेक्शन ना पण आमची मसण आहा त्याच जाग्यार आमकां दिया हे सगळ्या गांवच्या लोकांचे मागणे तुमचे कडेन मागता मिडिया तर्फे कित्याक हो इशू मसणडेचो मरणाचो पूण तुमी कोण फुडाकार घेवचे ना हेवूय आमकां खबर आहा तेन्ना आमकां तुमी प्रवृत्त करूं नाका लॉ अँड ऑर्डर बिगडून लावं नाका बेश्टीच हांगा रिलिजियस कसलोच लफडे जावंक जायना हे तुमकां रिक्वेस्ट करता आनी जिम्मेदार फक्त तुमी आसतले जो प्रोजेक्ट तुमी जो घेतला हातीन पळय तो तेन्ना आमकां कन्सेंट करा आमची कितें आहा ते विचार विमर्श करा आनी तेज्या नंतर ते स्टेप घेया हे तुमकां सांगता हांव थँक्यू आणि ही कितक्याच पूर्वजा काळ म्हणजे कोणाक खबर ना आमचे आजे पणजे कोणाकूच खबर ना त्या काळाची स्मशानभूमी जाल्यार आयज ह्या प्रोजेक्टाक लागून ही स्मशानभूमी काडटा म्हणून सांगता
आमकां प्रोजेक्ट येयल्ल्या व्हडले कांय ना, प्रोजेक्ट येवचो, डेव्हलपमेंट जावचे, सगळे जावचे, पण जो आमचो अधिकार आसा, जो पुर्वजांचो अधिकार आसा, तो अधिकार आमकां जावो. तेंच्यांनी प्रोजेक्ट करून तेंच्यांनी जाय ते करूं, पण ही स्मशान भूमी हांगासरूच आसूंक जायी. कारण कित्याक आमच्या जाणट्यांनी तांकां खबर आसलेलें की स्मशान भूमी दर्या कुशीकूच आसूंक जाय. कित्याक तेजे त्यो विधी करता न्हू, त्यो विधी सोमत्यो दर्यान घातल्या उपरांत हांगा कांय घाण जायना. आनी बाकीच्यो मशान भूमी पयल्या वयर आसता, पूण खूब घाण आसता. पूण ही मशान भूमी अशी पुर्वजांनी तेंच्यांनी खूब तकलेर विचार घेवन ही मशान भूमी हांगा दवरलेली. तेजे कारण हांगा घाण जावंक जायना, कोणी येणाऱ्या लोकांक हांगा घाण दिसूंक जायना म्हणून ती ही तर तेन्ना आमचे जाणटे आसलेले पळय तितके तांकां तकली नासली आनी तितके ते हे नासले. पूण आयज आमचे कडेन खूब जाण शिकलेले आसा, व्हडले व्हडले डॉक्टर आसा, एडवोकेट आसा, सगळे आसा. इतके एडवोकेट डॉक्टर आसून तर आमी ही मशान भूमी हांगसरली खचोड दुसरेडी घालूंक दिली जाल्यार येणाऱ्या काळान आमची पिढी आमकां खूब ब्लेम करतले. पूण आमी सगळे गांवचे सगळे लोक आयज एकठांय जाल्या की ही स्मशान भूमी हांगसरूच जावंक जायी आनी हांगसरूच आसूंक जायी. मशान भूमी आमी हांगसरली काडूंक दिवचे ना. आमी मशान भूमी काडटा ते दिसा आमी हांगा न्हिदतले, आमी मेल्यार उपकारता, आमी गेल्यार उपकारता, पूण आमच्या भुरग्यांक आमी त्रास जावंक दिवचे ना. आमची मसण आमकां जाय, 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 आमची मसण आमकां जाय. आणि आखरावेलो नातो दोन्ही गांवचा आमकां संबंध आसा आणि आमचे पिढ्यान पिढी हांगासर येयल्लो आसा. आणि आमचे कितलेक पयलींच्या पिढयेची हांगासर थडगी आसा, ही आर्किओलॉजिकल सायट आसा. 200 वर्साच्या पयलींची थडगी आसा. हांगासर लागीं बांदकाम खंयसरूच करपाक मेळना आणि ही पवित्र अशी स्मशान भूमी आसा ती तशीच दवरची. तेका कोणें हात लायलो जाल्यार हो प्रोजेक्ट सुद्दां बंद करपाक आमी फाटीं रावचे ना. ही आतांच शिटकावणी ह्या सरकाराक दिता. थँक्यू. स्मशान भूमी आमकां जाय, आमची स्मशान भूमी आमकां जाय, आमची स्मशान भूमी आमकां जाय, आमची स्मशान भूमी आमकां जाय, आमकां जाय, आमकां जाय, आमची स्मशान भूमी आमकां जाय, आमची स्मशान भूमी आमकां जाय, आमची स्मशान भूमी आमकां जाय.